नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर मी कावेरी फार्मा ॲग्री सर्व्हिसेस कवठकंबेश्वर. तर शेतकरी मित्रांनो, आता आपण आलेलो आहे कलिंगडच्या प्लॉट मध्ये. तर इथे शेतकऱ्यांनी 20 नोव्हेंबरला एक रोपाची लागवड केली होती कलिंगडच्या, आणि त्यानंतर त्यांनी 20 नोव्हेंबरला जी लागवड केलेली होती ती अनसक्सेसफुल राहिल्यामुळे त्यांनी परत 13 डिसेंबरला एक लागवड केली रोपाची. आता इथे तुम्ही बघू शकताय, जी 20 नोव्हेंबरला जी लागवड केलेली होती त्या रोपाची तुम्ही अवस्था बघू शकताय, आणि जी 13 डिसेंबरला लागवड केली होती त्या रोपाची अवस्था बघू शकताय. तर शेतकरी मित्रांनो, इथे हा रोप जे लावलेलं होतं 20 नोव्हेंबरला, ते रोपाची त्यांनी ट्रीटमेंट दुसऱ्या दुकानातून घेतलेली होती. तर त्याच्यानंतर त्यांना ती रिझल्ट त्यांना भेटलेला नव्हता जसा पाहिजे तसा. तर तो रिझल्ट त्यांना अनसक्सेसफुल राहिल्यानंतर त्यांना आपल्या शॉपचा माहिती भेटल्यानंतर त्यांनी आपल्याकडे ट्रीटमेंट घ्यायला सुरुवात केली. तर त्यांनी आपल्याकडे 3 दिवसापूर्वी ट्रीटमेंट घ्यायला सुरुवात केली. तर आपण त्यांना एलिएट प्लस त्यामध्ये रिचार्ज पॉवर जेल आणि प्लस त्यामध्ये कासोबी या अशा औषधाची आपण त्यांना ट्रीटमेंट करायला ड्रिंचिंग करायला सांगितली होती. तर आता तुम्ही बघू शकता, तर शेतकऱ्याने आपल्याकडे ट्रीटमेंट घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे ह्या रोपाची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ पण चांगल्या प्रकारे झालेली आहे. पांढऱ्या मुळांची वाढ ही चांगल्या प्रकारे झालेली आहे. आणि इथे तुम्ही बघू शकताय, ह्या रोपाची त्यांनी दुसरीकडे ट्रीटमेंट घेतलेली होती. तर इथे ह्या रोपाची फ्रेशनेस पण चांगल्या प्रकारे नाहीये, आणि पांढऱ्या मुळांची वाढ ही झालेली नाहीये. तर आपण कलिंगड पिकामध्ये ट्रीटमेंट दिली होती ड्रिंचिंगची, त्याचा चांगल्या प्रकारे आपल्याला रिझल्ट दिसून आलेला आहे. तर आपणही आपल्या कलिंगड पिकामध्ये चांगल्या प्रकारे रिझल्ट घ्यायचे असेल आणि त्याच प्रकारे चांगलं उत्पादन काढायचं असेल तर नक्कीच आपल्या फार्मा ॲग्री सर्व्हिसला भेट द्या. धन्यवाद.